सकाळी सकाळीच ना आता लावून दिलंय मी नवऱ्याला कामाला. कारण ऐन वेळेलाच बघितलं बरणीमध्ये की शेंगदाणेच नव्हते. यांना म्हटलं चला शेंगदाणे खुडा तुम्ही आणि भाजी करते. मग झाला होता आमचा स्वयंपाक आणि इकडे करत होतो आम्ही जेवण. आम्ही जेवण तर लवकरच करतो. आणि इकडे माऊचं फेवरेट गाणं चालू होतं तर म्हणूनच ती नाचायला लागली होती. आणि माझ्या हस्बंडचं काय जेवण करताना पण टी व्हीच बघता. मग माझ्या रिद्धी सिद्धीने मला आणून दिला होता केक. केलं त्यांनी खेळताना. बघा किती छान मला केक आणून दिला. माझ्या मुलीच मला विश करतो. माझ्या मुलीला हुशार आहे माझ्या पोरी. तर खाल्ला खाल्ला दिलं तर मला खूपच भारी वाटले. मग इकडे घालत होते मी रिद्धी सिद्धींचे गोंडे, म्हणजेच गोंडा वन साईड. आणि मुलींना काय करतात त्यांना मोकळे केस आवडतात पण मला अजिबात आवडत नाही. त्यांचे सगळे केस डोळ्यासमोर येतात. आता त्यांचे केस वाढले दोघांचे. इकडे झालं तर रिद्धीचं घालणं. मग नंतर मी सिद्धीचा गोंडा घालत होती. तर ते चांचं इतका आडाओढा चालू असतो. मम्मा ह्या साईडने दुखतंय, मम्मा त्या साईडने दुखतं. दररोजचे नाटकं. केस वाढायचे तर खूपच हाऊस. त्यांच्या फ्रेंडचे ते वाढलेले केस आहेत तर त्यांना पण असं वाटतं की आमचे पण केस वाढले पाहिजे. म्हणलं ठीक आहे बड्डे होऊस तर वाढू आपण रिद्धी सिद्धींचे केस. मग नंतर कट करून टाकू. इकडे चालू होतं त्यांचा रिद्धी सिद्धींचा डान्स चालू होता, खेळणं चालू होतं. संध्याकाळ झाला का खेळतं. इकडे मी त्यांचा घेत होते अभ्यास. याचं काय तर ते नाटकच चालू. मग अभ्यास नको घेऊन ना किंवा मला परत खेळायचं. म्हटलं बाळा आता खेळायला नाही जायचं. मग झालं तर माझं संध्याकाळचं स्वयंपाक. इकडे आम्ही करतो सगळेच जेवण. चांगलं वाटतं आपली फॅमिली खुश असलं. इकडे केले होते मी वळेल लाडू. आमच्याकडे वळेल लाडू म्हणतात आम्हाला खूप आवडतात. माझ्या रिद्धी सिद्धीनं तर फारच आवडता. इकडे असंच खेळत माझी फॅमिलीने आम्ही जेवण केलं. भगवंत आम्हाला सगळ्यांना असंच सुखी ठेव. हा झाला माझा मिनी ब्लॉग. थँक्यू.